नमस्कार. आपण खरोखर भाग्यवान आहोत की भगवंताची एवढी कृपा आहे की ज्ञानेश्वरीसारख्या मोठ्या ग्रंथाचा आज 17वा अध्याय पूर्ण करणार आहोत आपण. शेवटचे 2 श्लोक आणि त्या 2 श्लोकांवरच्या माऊलींच्या 406 पासूनच्या अखेरच्या ओव्या आज आपण पाहणार आहोत. आपल्यासुद्धा कधी कधी असं वाटतं खरंच भगवंताची किती कृपा आहे, एखाद्या एवढ्या मोठ्या ग्रंथाचा अभ्यास सुरू करायचा आपल्याकडं होईल की नाही अशी एक शंका मनामध्ये असते. परंतु भगवंत खरंच आपल्याकडून करून घेतो. सांगणाऱ्याकडून पेक्षा ऐकणाऱ्यांकडून हा मोठाच महत्त्वाचा भाग आहे. का ऐकणारे नसतील तर सांगणारे किती असले किंवा सांगायचं नसेल तर अभ्यास होतो की नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काही सांगायचं आहे, मग आपण तो नियमितपणाने त्या आठवड्याला तो अभ्यास आपल्याकडनं होतो आणि त्या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत असं म्हणू. आज जो आपल्याला श्लोक बघायचा आहे 27वा. यज्ञे तपसी दाने च स्थिते सदिति चुच्चोच्यते सद इति च उच्यते कर्म चैव तदर्थीयम सद इत्येव अभिधीयते सद इति एव अभिधीयते. श्लोकाचा अर्थ बघितला तर अगदी सोपा आहे. यज्ञे, तपसी आणि दाने तिन्ही सप्तमीचे रूप आहे. म्हणजे यज्ञासंदर्भात किंवा दानासंबंधात किंवा तपासंबंधात स्थितीही याचा अर्थ तिथे दृढता असली पाहिजे. यज्ञाच्या, दानाच्या, तपाच्या मध्ये आपला निश्चय पाहिजे, आपली दृढता पाहिजे, आपल्याजवळ चिकाटी पाहिजे. केलं तर केलं, नाही तर नाही असं नाही चालणार. इतकी श्रद्धा पाहिजे. या सगळ्याला स्थिती शब्द वापरलेला आहे. म्हणजे या यज्ञ तपदानाचं जे कर्म आपण करणार आहोत याच्यामध्ये काहीतरी दृढ अशी निश्चितता, भगवंतावरची श्रद्धा, चिकाटी अशा सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याला सत असं म्हणतात. आपण ओम आणि तत्चा अर्थ पाहिला आहे. आता या श्लोकामध्ये आपल्याला सतचा अर्थ भगवंत सांगणार आहे. तर सत म्हणजे काय, तर आपण जे काही यज्ञ दान तप करणार आहोत. आता आपल्याला यज्ञ करणं म्हणजे आपण जे कर्म करतो त्याला म्हणायचं यज्ञ. म्हणजे की आता आपल्याला सगळ्यांना कळतं की यज्ञ म्हणजे काय, की लगेच विटा मांडायचे आणि आहुती देणं त्यालाच यज्ञ म्हणतात. नाही, आपण जे करतो कर्म ते यज्ञ करणं. भोजन करताना म्हणतो यज्ञ कर्मच असतं ना ते. त्यामुळे आपण करत असताना प्रत्येक कर्म ते यज्ञ करणं. आणि तसंच कर्म, यज्ञ, तप म्हणजे ते कर्म करण्यासाठी आपण करत असणारे कष्ट. तपश्चर्या म्हणजे काय, अगदी हिमालयात जाऊनच बसायला हवं आहे असं काही नाही आहे. तर ते यज्ञ कर्म चांगलं होण्यासाठी आपण करत असलेले जे कष्ट आहेत त्याला तप म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये इच्छा नाही, ते सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे आपण केलेलं कर्म. आणि ते कर्मसुद्धा कसं, तर आता म्हटलं तसं ते कष्टाने, प्रयत्नाने चांगलंच भगवंतांनी सांगितलेलं असं कर्म आहे. आणि स्वाभाविकच त्याचं फळ सगळ्यांना, फक्त मलाच असं नाही असा विचार म्हणजे दान. तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी त्याला सत म्हणायचं. तशी व्याख्या म्हणायला गेलं तर सोपं आहे. आता तशी आपण आचरणात आणायला फार मोठी कठीण आहे. तर असं यज्ञ, तप आणि दान या तिन्ही गोष्टी आपण मोठ्या चिकाटीनं, हिमतीनं, कष्टानं, परिश्रमानं करतो त्याला सत असं म्हणतात. असा हा श्लोक सांगतो आहे. आणि शिवाय दुसरं कसं म्हणत आहे, कर्मच एव तदर्थीयम. आता ते जे काही तदर्थीयम कर्म म्हणजे हे यज्ञ, दान, तपाचं जे आपण करतो आहे त्या कर्मासाठी जे काही करावं लागतं, तदर्थीयम त्याच्यासाठी, त्या कर्मासाठी जे करावं लागतं, तर आपण म्हणायचं असं की ते एव भगवंत म्हणजे ते भगवंतानी सांगितलेलं आहे म्हणूनच ते कर्म आहे. आपण भगवंतानी सांगितलेलं कर्म करतो आहे अशा भावनेनं जर केलेलं असतं सत इति अभिधीयते त्याला सत असं म्हणतात. म्हणजे आता ह्या श्लोकामध्ये 2 गोष्टी आपल्याला कळल्या. अगदी आपण करत असणारं कर्म हे सुद्धा जर आपण चिकाटीनं, हिमतीनं, प्रयत्नानं केलं तर ते सत. आणि आपण भगवंतांनी ते दिलेलं काम आहे असं समजून केलं तरी ते सत. आता असं जर आहे तर आपण थोडासा याचा स्पष्टीकरण बघूया. म्हणजे आपण त्या श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता ते म्हणतात की असा दृढ निश्चय पाहिजे किंवा प्रयत्न पुष्कळ केले पाहिजेत, ते उत्तमच होईल कर्म असा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सगळी सिद्धता असावी लागते, आपली निष्ठा असावी लागते परमेश्वरावर, आपली त्या कामामध्ये एकाग्रता असावी लागते. चांगलं कर्म व्हायचं असेल तर लक्षपूर्वक करावं लागतं. आणि या सगळ्याला मिळून सत म्हटलेलं आहे. असं कर्म असेल तरच त्याला सत म्हणायचं आहे. इतकी अशी दृढनिश्चयी ज्याला म्हणतो अशी वृत्ती असली पाहिजे. आणि असं जर असलं ना तर मग ते कर्म योग्य किंवा योग्य कर्म, कर्तव्य कर्म आपण म्हणतो, तर त्याच्यापासून माणूस चुकत नाही. असा सगळ्याचा प्रयत्न नीटपणे झालेला असला, इतकी निष्ठा, इतकी श्रद्धा, इतकी चिकाटी, इतके प्रयत्न, इतकी एकाग्रता असं सगळं त्या कामामध्ये असेल तर ते काम चांगलंच होतं. त्याच्यामुळे ते असं कर्मापासून च्युतं असं होणंच शक्य नाही. म्हणजे थोडक्यात काय आपल्या शब्दात बोलायचं झालं ना तर अशा कामामध्ये
दुर्लक्ष किंवा आळस होतच नाही, त्याला सत्कर्म म्हणायचं. सत्कर्म, सद्भाव, सदाचार असे जे शब्द वापरतो ना, याच्यामध्ये हे नाही, अजिबात दुर्लक्ष नाहीच कर्मामध्ये. अगदी पूर्ण एकाग्रतेने ते काम केलेलं आहे. आळस नाही, दुर्लक्ष नाही, असं काम करायचं आहे. ही जी काही मनाची निश्चितता वगैरे सांगतात ना, हेच खरं म्हणजे परब्रह्मस्वरूप आहे. अगदी सोप्या ह्याच्यात सांगितलं भगवंतानी आपल्याला. आता तो परब्रह्मस्वरूप हे वेगळं काय आहे? हेच स्वरूप आहे, हेच परब्रह्मस्वरूप आहे असं कळलं. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या हिताचा विचार केलेला असतो, सगळ्यांच्या हितासाठी कर्म केलेलं असतं, अशा व्यक्तीला स्वाभाविकच आपण सद्व्यक्ती म्हणतो, सदाचारी तिचं वागणं म्हणतो. तर त्याला सगळ्याला एकंदर सत्कर्म, सद्विचार, सदाचार हे सगळं स्वरूपच आहे. वेगळं काय आहे? तर वेगळ्या स्वरूपाचा काही विचार करायचं कारण नाही आहे. या सगळ्यामध्ये मग थोडक्यात असं की ज्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य असतं, अशा तपाला म्हणूया आपण, अशा तपाला, अशा कष्टांना प्राधान्य असतं, त्याला स्वाभाविकच बरं. पुन्हा त्याला दान पण पुढे जोडलं आहे ना. आपल्याला दान शब्द वापरला की असं वाटतं काहीतरी आपल्याला जो द्यायचं, असं नाही. तर ते आपण जे काही कर्म करतो आहे, कष्टाने कर्म करतो आहे, ते सगळ्यांसाठी आहे, त्याला दान म्हणायचं असं. आणि अर्थातच ते भगवंतासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे. म्हणून त्याला सज्जन, सत्कर्म, सदाचार सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहे. तर शब्द आपण वापरतो नेहमी. अगदीच विचार करायचा झाला व्यावहारिक दृष्टिकोनातून, तर समाजाच्या हितासाठी करत असणारी कामंसुद्धा ह्याच्यामध्ये मोडतात. आज अगदी पर्यावरणाचा फार मोठा आपल्याला विचार करायला लागणारी गोष्ट आहे. कितीतरी शेवटी सरकार तरी काय काय करणार? आपल्याकडे आपला रोजचा अनुभव आहे की बघा, सरकारने योजना केलेली आहे अगदी प्रत्येक म्हणतात तसं सोसायटीमध्ये सुका कचरा, ओला कचऱ्यासाठी वेगवेगळं दिलेलं आहे. तुम्हा आम्हा सगळ्या नागरिकांना सांगितलेलं आहे. जागरूक नागरिक ते मग 2-2 बादल्या वेगळ्या ठेवत आहेत सुद्धा. पण आपण पाहतो की ते सगळं खरंच तिथपर्यंत जातं का ते आपल्या दारातून गेलं की पुन्हा एक होऊन जातं वगैरे वगैरे. पण प्रयत्नपूर्वक हे सगळं केलं तर त्याचा काहीतरी फायदा आपल्याला होतो. ते सत्कर्म आहे, सदाचार आहे. दुसऱ्याच्या हितासाठी, सार्वजनिक हितासाठी, सार्वजनिक स्वच्छतेसाठी करायची कामंसुद्धा या सत्कर्मामध्ये येतात अशा प्रकारे. आता त्याला फक्त सत जोडला आहे ना, ओम तत्सतमधला सत जोडला आहे ना, ते आपल्याला येणार या श्लोकामध्ये की भगवंताच्या स्मरणाने ते करायचं. म्हणजे अगदी हाच विचार किंवा हेच उदाहरण पुढे न्यायचं झालं तर आपण म्हणतो मी करते हो, पण उपयोग काय? आपण एकट्याने करून काय फायदा? तेव्हा मनाला असं विचार करायचा की काही नाही, आपण करायचं, कारण ते भगवंताचं काम आहे. पर्यावरणाला मदत करणं समाजाच्या हिताचं आहे, भगवंताचं काम आहे. त्यामुळे आपल्याला ज्या सूचना शक्य आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पाळायच्या आणि आपण ते काम करायचं. असा जो विचार आपल्या मनामध्ये येतो ते सत्कर्मच आहे. ते भगवंताने सांगितलेलंच काम आहे, तेच स्वरूप आहे असा याचा अर्थ. दुसऱ्याच्या हितासाठी असणारं ते सगळं आहे. आणि त्याला जसं समर्थांची ओवी आहे ना, सामर्थ्य आहे चळवळीचे जो करेल तयाच आहे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे. आपण चळवळ करतो म्हणजे प्रयत्न करतो, आणि खरंच आहे सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे तो खूप प्रयत्न पण करतो आहे, तर त्याचं काम यशस्वी होणारच. बुद्धी आहे, भरपूर परिश्रम पण घेतलं तर त्याला गुण चांगले मिळणारच. अगदी सरळ आहे. तसंच दोन्ही गोष्टी आहेत, प्रयत्न पण चांगले आहेत आणि सामर्थ्य पण जवळ आहे. पण तरी देखील तिसरं भगवंताचं अधिष्ठान त्याला पाहिजे. त्या ओवीची आपल्याला वारंवार या श्लोकाचा अभ्यास करताना किंवा या श्लोकाचं चिंतन करताना या ओवीची आठवण आपल्याला होते. परमेश्वराचं अधिष्ठान म्हणजे भगवंत आपल्याला हे काम सांगतो आहे असं करायचं. आता आपल्याला ओम तत् सत हे तिन्ही शब्द खरं म्हणजे कळले आहेत. कर्माची पवित्रता जी आहे ती ओमनी येते असं आपण पाहिलं. ओमकार, ओमचा उच्चार केला की आपण जे पुढे करणार आहोत ते सगळं कर्म पवित्रच आहे, चांगलंच आहे, अगदी विधायकच आहे असा त्याचा अर्थ. बरं, त्या कर्माचा हेतू किंवा कर्माचं जे प्रयोजन आहे त्याच्या बुद्धीसाठी भगवंताचा जो निर्देश करणारा शब्द आहे तो तत् आहे, की हे सगळं भगवंतानी मला करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ओम तत् म्हणजे ते म्हणजे ब्रह्म असा असं निर्देश करणारा शब्द, भगवंताचा निर्देश करणारा किंवा कर्माचं प्रयोजन सांगणारा असा तो तत् शब्द आहे. आणि कर्म करणारा जो कर्ता आहे, कर्माचा जो अधिकारी आहे, त्याची जी काही त्याच्यासाठी जो शब्द आहे तो सत आहे. त्याच्या शुद्धीसाठी जसं आत्ता आपण म्हटलं की त्यांनी प्रयत्न करायचे आहे, त्यांनी सत्कर्म करायचं आहे, त्यामुळे तो कर्म करणारा. त्यामुळे ओम तत्सत या तिघांचंही पावित्र्य खरं म्हणजे या 3 शब्दांमध्ये येत आहे. आता हे सगळं आपल्याला खात्रीनं वाटलं पाहिजे की हो, कुठलंही काम ओम तत्सत अशा विचाराने सुरू केलं की
किंवा पूर्ण केलं किंवा मध्येसुद्धा म्हटलं, आपण त्याला विचार केला आहे ओम आणि तत्चा अर्थ पाहताना, तर आपल्याला कळतं की हे असं करण्याने ते काम यशस्वी होतं. भगवंत म्हणतात सत्कर्म करायचं, यज्ञ करायचा, सत्कर्म करायचं. जे जे आपल्याला आता दान करायचे म्हणजे काही रक्तदान, वस्तुदान, अवयवदान एवढ्यापुरतंच नाही. जे जे आपण असे ठावे ते हळूहळू शिकवावे, हे पण दानच आहे. तर हे सुद्धा करावं. तप करावं, आत्ता सांगितलं आपण, तप करायचे, कष्ट करायचे, प्रयत्न करायचे, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, चिकाटीने प्रयत्न करायचे. हे सगळं त्या तपामध्ये येणारच आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत आपल्याला. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये ना असं लहान मोठं, स्त्री पुरुष, शहरातला, मंत्री पण असणारा नसणारा, अशिक्षित सुशिक्षित असे काही भेद नाही आहे. सगळ्यांना प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. त्याचं जे कर्म, ते सगळं कर्म या पद्धतीने व्हायला पाहिजे. अगदीच असं आहे ना की समजा आपलं प्रत्येकाचं काही ध्येय ठरलेलं आहे. आता ते जे ध्येय ठरलेलं आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे. ध्येयापर्यंत जायचं तर काय करायचं, कुठे जायचं ते आपल्याला, आणि काय करायचं ते आपल्याला ध्येय ठरवायला हवं, ते आपल्याला माहिती पाहिजे. मग माहिती पाहिजे तर त्या ज्या मार्गानं आपल्याला जायचं आहे, जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे, त्याचं बारीक सारीक अंतर किती आहे, रस्ता कसा आहे, खरंच रस्ता सरळसोट आहे का खाचखळगे आहे, आपण कशा पद्धतीनं कोणत्या वाहनाने गेलो की किती वेळात पोचणार आहोत, घाई केली तर काय होईल, घाई करताना आपल्या शक्तीचा पण विचार करणं, असे सगळे जे काही प्रश्न असतात ज्या आपल्या ध्येयाच्या ठिकाणी जाताना आपल्या मनात येणार आहेत, त्या सगळ्याचा, आपल्या अंतराचा, आपल्या शक्तीचा, आपल्या खिशाचा, असा सगळा आपण जे काही ज्या ठिकाणी जाणार आहोत ते गाठण्यासाठी आपल्याला सगळ्याचा विचार करावा लागतो. त्यावर आपलं ते ध्येय किती वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे, साध्य होणार आहे, ते कळणार आहे. आणि मग त्याच्याचे शब्द वापरला, बहुना जन्मना म्हणते, आत्ता मिळेल किंवा केव्हा मिळेल, कदाचित पुष्कळ जन्म पण घ्यावे लागते, असे का ना, त्याचा काही संबंध नाही आहे. आपण या पद्धतीनं सत्कर्म करायचं. आपलं जे यज्ञ तप दान सांगितलेलं आहे ते या पद्धतीने करायचं. ते कधी मिळणार आहे याचा विचार करायचा नाही आहे, हे पण आपल्याला जाता जाता त्यांनी सांगितलेलं आहे. काही उणीव ठेवायची नाही आहे, करायचंच आहे, अगदी नीटपणीच करायचं आहे. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की अज्ञानामुळे वेळ लागू शकतो, पण माहितीच नव्हतं. जसं आता उदाहरण घेतलं की ज्या ठिकाणी जायचं आहे त्या रस्त्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. GPS सगळं कळतं, ते कुठला तरी रस्ता सांगतो, हा गर्दीचा आहे, मग दुसरा, मग कधी वळसा पण पडतो, अशा गोष्टी घडतातच. त्यामुळे कदाचित अज्ञानामुळे किंवा आपल्या अशक्तपणामुळे वेळ लागू शकतो. आपली शक्तीच कमी असेल तर आपल्याला स्वाभाविकच आहे, तरुण मुलगा आपल्याकडे असेल तर लवकर जाईल, आपली शक्ती कमी आहे तर मग असं होईल. तर असं अज्ञानामुळे आणि अशक्तपणामुळे वेळ लागेल तर आपण समजू शकतो, पण आळस असता कामा नये असा विचार करायचा आणि आपलं ध्येय गाठायचं आहे. आळस हा काही वयावर अवलंबून नाही आहे. आळस कुणालाही येतो, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणालाही येईल. म्हणून जाता जाता लक्षात घ्यायचं की ते जे काही सत्नी होणारं कर्म आहे हे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ लागू, आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी वेळ लागू शकतो. त्या वेळ लागण्याच्या कारणामध्ये ही 2 कारणं मान्य आहेत की माहीतच नव्हतं म्हणून वेळ लागला, अज्ञान होतं, माहीतच नव्हतं म्हणजे त्यामुळे वेळ लागणं हे ठीक आहे, किंवा आपली गती कमी आहे म्हणून वेळ लागला तरी समजू शकतो. आळस असता कामा नये. भगवंताचं ते काम आहे, त्यामुळे ते करायचं असं काही म्हणतात. खरं तर भगवंताने आपल्याला सांगितलं आहे त्याचं काय आहे, त्याला काहीच खरं द्यायचं नाही आहे. हे भगवंताचं काम आपण 50दा म्हणतो आहोत, पण ते त्याचं काम म्हणजे खरं आपलंच काम आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं असं समजून आपल्याला करायचं. त्याला काय हवं आहे, तो म्हणतो पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. तो म्हणतो काही पण मला द्या हो, जे काही द्या ते मला मनापासून प्रेमाने द्या की झालं, बाकी काय. किंवा म्हणा मनापासून प्रेमाने रक्ष परमेश्वराचं म्हणा की मी करतोच तुमचं रक्षण, काळजीच करू नका. ती भगवंताची काहीच आपल्याकडून अपेक्षा नाही आहे, त्याला काही हवं आहे अशातला काही भाग नाही आहे. पण मनापासून आपण त्याचं स्मरण करणं, मनापासून म्हणजे काय ते आपल्याला चांगलं समजतं. दाखवणं आणि करणं, मनापासून करणं आणि लोकांना दिसेल असं करणं, यातला फरक काय तो आपल्याला कळतो. त्यामुळे आपण मनापासून करणं असं म्हणतो ते करावं. थोडक्यात काय, हे जे ओम तत्सत यज्ञ दान तप आपल्याला करायचंच आहे, ते की टाकता येतच नाही आहे, प्रत्येकाला ते करावंच लागतं. आणि ही परमेश्वराची जी नावं आहेत ओम तत्सत, या 3 नावांनी ते करावं. ह्या ओम तत्सतचे खरे अर्थ आपल्याला कळले. ओम म्हणजे पावित्र्य, तत् म्हणजे व्यापकता आणि सत म्हणजे त्याचं अस्तित्व. अशा पावित्र्य, हे काय व्यापकपण आणि अस्तित्व, या 3 गोष्टी मिळून
ते भगवंताचं स्वरूप आहे असं आपल्याला कळलं. आता यातलं जे की आहे ना ते सगळं एक दुसऱ्यामध्ये आहेच बरं का. हे काय असं पार्टिशन पाडून वेगवेगळं केलं अशातलं की बरं ओममध्ये तत् आणि सत आहे, तत्मध्ये ओम आणि सत आहे, सतमध्ये ओम आणि तत् आहे, हे सगळं आहेच. पण मिळून ओम तत् सत असं जर मिळून म्हटलं तर छान उदाहरण दिलं आहे दासगणू महाराजांनी की साखर असते ना तर त्या साखरेमध्ये गोडी आहे, बारीक साखर म्हणजे रवाळपणा आहे आणि तिसरा रंग पांढरा आहे. ह्या 3 गोष्टी एकत्र आहेत. या 3 गोष्टी वेगळ्या नाही का. ह्यातला रंग वेगळा करता येणार नाही, ह्यातला तो रवाळपणा वेगळा करता येणार नाही आहे, ह्यातली गोडी वेगळी करता येणार. या तिन्ही गुणांचं जे एकत्र आहे त्याला आपण साखर असं म्हणतो. तसं हे भगवंताचं स्वरूप आहे. या तिन्ही गोष्टी ओम तत्सत, अगदी तिन्ही गोष्टी पावित्र्य पण आहे, व्यापकता पण आहे आणि अस्तित्व पण भगवंताचं आहे. अशा तिन्ही गोष्टी त्या स्वरूपात आहेत असं उदाहरण दिलं आहे. आणखी पण एक उदाहरण छान दिलं आहे. धवल रुचिर मिळूनही दूध होय पातळ जैसे, कर्म ज्ञान भक्तीसह ते शुद्ध ज्ञान जैसे. म्हणजे काय तर आपण म्हणतो ना की पांढरं म्हणजे दूध आहे, दुधामध्ये काय 3 गोष्टी आहेत. एक तर त्याचा रंग पांढरा आहे आपल्याला लक्षात येतं, द्रव पदार्थ आहे म्हणजे पातळपणा हा त्याचा एक गुण आहे आणि तिसरा गुण त्याचं माधुर्य गोडी आहे. आता ह्या 3 गोष्टी एकत्र आहेत, त्या वेगळ्या नाही का. दुधातला गोडपणा काढून घेतला, दुधाचा पांढरा रंगच काढून घेतला असं नाही होणार. त्या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन जसं शुद्ध दूध तयार होतं तसं भगवंत आपल्याला दासगणू महाराज उदाहरणात सांगतात. कर्म ज्ञान आणि भक्ती ह्या तिन्ही गोष्टी पाहिजेत बरं का. हे असं कर्मज्ञान भक्ती म्हणजेच हे सगळं ओम तत्सत असं एकत्र आलं पाहिजे. या कर्मज्ञान भक्तीला वेगळं करता येत नाही. आपण करत असलेल्या ह्या यज्ञदान तपामधून कर्मच काढून घेतलं तसं नाही होणार. तिन्ही मिळून गोष्टी होतात आणि मग ते खरं सच्चित आनंद होईल. आणि मग सच्चित आनंद पण वेगळं करता येत नाही. आता जे म्हटलं ओममध्ये सत आहे, सत आणि चित आहे किंवा सतमध्ये ओम आणि चित आहे, तसं आहे सच्चित आनंद ओम तत्सत हे असं वेगळं करता येणार नाही. कुठल्याही देवाचं नाव घ्या, कुणाची भक्ती करा, आपला जो भाव त्याच्यात आहे तो सच्चित आनंद असा असला पाहिजे. कुठलाही नाम घ्या तो असला पाहिजे. नामाचा विषय निघाला की आपल्याला आठवतं की नाम म्हणजे आपण भगवंताचं नाम घेतो. ती जनाबाई पण नाम घेत होती, पण जनाबाई काय रागवायची त्या पांडुरंगावर, संतापायची. आणि मग तिचं जे नाम घेणं आहे ना तर इतकं प्रेमाचं आहे, ते पण सच्चित आनंदच आहे, ते पण ओम तत्सतच आहे. ती म्हणते काळ्या तुझे गेले मढे, तुला काळ पाहून न रडे. आता काय म्हणावं हिला, मढे, काळ्या, रडे असे शब्द देवा ना, पण जनाबाई वापरते तेव्हा त्या शब्दाचे अर्थ बदलूनच जातात. ओम तत्सत त्याच्यामध्ये तिला पांडुरंगालाच इतकं प्रेम आहे, इतका भाव अंतःकरणात आहे की ती जनाबाई पांडुरंगाला काही पण म्हणू शकते असं दिसतं. म्हणून भगवंत सांगतायत आता श्लोकामध्ये यज्ञ तपसी दानेच्या स्थितीही सद इथे उच्चते. यज्ञ तपदान या सगळ्या गोष्टी सद्रूप आहेत, सत असं त्याला म्हणतात. आता हे जे यज्ञ तपदान कसं केलं पाहिजे तर अंतःकरणात भाव असला पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. कसं रामकृष्ण हरी मोठ्या भावाने म्हणा, मग नाम घ्यायचं आहे तर त्या अंतःकरणापासून अंतःकरणातल्या भावाने घ्या. स्थिती काल देश असो काही काना, काही परिस्थिती असू दे, कुठल्याही ठिकाणी असू दे, काही प्रसंग असू दे, स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी मोठ्या भावाने म्हणा असं सांगतात. तसं आहे. पुढे कर्मचैव तदर्थीयम सदिती अभिधीयते. भगवंतासाठी केलेलं कर्म आहे ते सत आहे, ते पाहिलं आपण. आता तदर्थीय याचा अर्थ लक्षात घेऊया. तदर्थीय म्हणजे काय तर सगळी कामं मीच करेन असं नाही होणार. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण घरामध्ये आणतो ते अन्नधान्य शेतकरी शेतात पिकवतो, त्यामुळे त्याचं पण आपल्यावर हे आहेच ना. त्यामुळे आपल्याला दुसऱ्याची मदत लागते. सगळं मीच करीन, मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मीच करेन असं तर नाही होऊ शकत. त्यामुळे मी काय धान्य पिकवायला जाणार नाही आहे. मला दूध लागेल तर ते मला बाजारात पैसे देऊनच मिळणार आहे, धान्य लागेल तर बाजारात पैसे देऊनच मिळणार आहे आणि ते कोणीतरी माझ्यासाठी करणार आहे असा विचार, त्याला तदर्थीय म्हणायचं. तदर्थीय म्हणजे त्यासाठी, माझ्या या तपदानासाठी, यज्ञकर्म तपदानासाठी मी ओम तत्सत म्हटलं पाहिजे. पण तदर्थीयम माझ्या या सत्कर्मामध्ये या सगळ्यांचा पण सहभाग आहे की जे माझ्या ओम तत्सतला मदत करत आहेत. पैसे दिले तरी देखील त्या कोणा शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्ट करावेच लागतात ना. त्यांनी केलेले कष्ट तर माझ्याजवळ किती खिशात पैसे असते तरी मला त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे असं जे आहे ते तदर्थीय माझ्या सत्कर्माला
उपयोगी पडणारे अन्य सगळ्या ज्या गोष्टी आहेत अशा सगळ्या गोष्टी तदर्थी होतात. आणि हे सुद्धा सगळं पवित्र वृत्तीनं केलेलं कर्म, ते यज्ञकर्म, कष्ट प्रयत्न करून केलेलं कर्म, ते तो आपण आता बघितलं की नुसतं जे आहे हे नाही, तर अत्यंत मनामध्ये भाव, पवित्र अंतःकरण त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्याला सत्कर्म म्हणायचं. आणि असं जे सत्कर्म आहे ते असं प्रयत्नाने, कष्टाने, हिमतीनं केलं तर त्याला तप म्हणायचं. आणि तिचं ते औदार्य आहे. दान आहे म्हणजे काय, तर उदारपणानं आपण ते सगळ्यांसाठी करतोय तसा भाव मनात असणं हे दान आहे. असा जर विचार केला तर या यज्ञ तपदानाला ओम तत्सद म्हणायचं. अगदी सद इति उच्यते, सद इति एव म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ग्रंथाचं पारायण करणं, प्रत्यक्ष पारायण करणं चांगलंच आहे ना. पारायणाला प्रत्यक्ष बसणं अगदी बरोबर आहे. काही मंडळी असतात ना, ती पारायण करणाऱ्या मंडळींची सेवा करतात. लाईटची असते, पाण्याची व्यवस्था असते, सतरंजा घालायच्या असतात, चपला लावायच्या असतात, कितीतरी गोष्टी असतात. तर हे सगळं पारायण करणाऱ्यांची सेवा करणं अशी पण मदत करणारी मंडळी असतात. कोणी जागा झाडून स्वच्छ करणारं असतं. आता लक्षात असं सगळी कामं सत आहेत. ग्रंथ प्रत्यक्ष वाचलं हे तर सत आहेच, परंतु ह्या पण गोष्टी सगळ्या सत आहेत. मग पारायणाला बसून फळ मिळेल की नाही वगैरे जरा विचार करण्याचा विषय आहे. पण अशी सेवा करणाऱ्यांना फळ मिळतंच. त्या तदर्थीय कर्म म्हणजे अशी सेवा करणारी, त्या तदर्थीय शब्दासाठी की त्यासाठी आपल्याला जे सत्कर्म वाटतं आहे त्या सत्कर्मासाठी अन्य जी सगळी मदत आहे ती करणं ते पण सत्कर्मच आहे. आता माऊली या संबंधी काय काय या श्लोकामधला हा जो सतचा अर्थ आपण पाहिला, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या. यज्ञ तपदान जसं आहे तसं अत्यंत प्रयत्नपूर्वक कष्टाने करायची गोष्ट आहे, सर्वांसाठी करायची गोष्ट आहे, भगवंतानी सांगितलेलं काम करतं असं भाव मनात ठेवून करायची गोष्ट आहे. असं सगळं माऊली काय सांगतायत ते आपल्याला पाहायचं आहे. 406वी ओवीपासून आपण पाहणार आहोत. ते याग अथवा दाने तपादिके ही गहने तिये निफजतू का न्यूने होऊनी ठाकतू. आता ते म्हणत आहेत की हे काय असो, याग म्हणजे यज्ञकर्म असू दे किंवा दान असू दे किंवा तपादिके किंवा तप इत्यादी सगळ्या गोष्टी असू दे, गहन कर्म आधी म्हटलं आहे ना, त्या तपासारखं गहन कर्म असू दे, काही असू दे. पहिल्या 2 अर्धचरणामध्ये ते यज्ञ असू दे, दान असू दे, तर तप असू दे. तिये निफजतू का न्यूने होऊन ठाकू असं म्हटलं. म्हणजे त्या सगळ्या कर्मामध्ये ते सगळे निफजतू नीटपणानं पार पाडावे किंवा न्यून किंवा अपुरे राहावे. पूर्ण झालं तर चांगलंच आहे, पण समजा अपुरी राहिली. परिसाचा वर करी नाही चोखा नीळाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मज्योती. काही काळजी करायचं कारण नाही, ते न्यून वगैरे काही राहत नाही. ते म्हणतात अहो परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला की ते जे लोखंडाचं सोनं होतं ना ते अगदी 100% सोनं होतं. त्याच्यात हिणकस आहे का, त्याच्यामध्ये होत नाही. ते त्याच्यामध्ये हिणकस घालणं हे सगळं नंतर माणसाने केलेलं काम आहे. मग ते 24 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे का 13 कॅरेट आहे काय असं ते बदलतं. परंतु परी जेव्हा लोखंडाचं सोनं करतो तेव्हा कितीही जरी कसोटी पाहिली, घासून पाहिलं तर कळतं की ते 100% सोनं आहे. परिसाचा वर कधी नाही चोखा किडाची बोली. तिथे काही चोखा किडाची म्हणजे त्याच्यात काही पारखून घ्यायचं कारण नाही आहे, ते प्युअर परफेक्ट सोनंच आहे. तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मज्योती. तसं ओम तत्सत या मंत्राने जर आपण कर्म केलं तर ते ब्रह्मार्पण केलेलं कर्म ब्रह्मरूपच कर्म आहे. त्यात हलकं काम म्हणजे पारायणच करायचं का पारायण करणाऱ्याची सेवा करायची का तो जागा झाडून स्वच्छ करायची ह्याचा विचार करायचा. ते सगळं जे केलं ते सत्कर्मच आहे. त्याच्यात हलकं काम कुठलं आणि मुख्य काम कुठलं हा विषयच नाही आहे. ओम तत्सत यांनी केलेलं कर्म ही सगळी कर्म सारखीच आहेत असं म्हणायचं आहे. त्याच्यात न्यून कमी दर्जाचं वगैरे असं काही नाही आहे. ही सगळी कर्म जी आहेत यज्ञ दान कर्म अगदी गहन वाटलं तरी यथाविधी ओम तत्सदनी केलेलं जे आहे ते कर्म त्याच्यात न्यूनता नाही, त्याच्यात कमतरता नाही. पुणियापुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी. माऊलींच्या पद्धतीप्रमाणे दृष्टांत देऊन माऊली सांगतात उडियापुरियाची परी न उरेची तेथ अवधारी. ते म्हणतात असं बघ, लक्षात असं घे की पुरं काही उरतच नाही. उनियापुरिया म्हणजे त्याच्यामध्ये कमी अधिक पुरं असं काही नाहीच आहे. ते जे ओम तत्सदनी आपण कर्म करणार आहोत त्याच्यात कमी अधिक काही नाहीच, राहतच नाही काही, पूर्णच आहे ते सगळं. कसं पूर्ण आहे तर जसं
निवडून न येते, निवडता येत नाही. काय निवडता येत नाही? सागरी जैसी या नदी. नद्या एकदा सागराला जाऊन मिळाल्या की त्या काही वेगळ्या करता येत नाही. तसं ही सत्कर्म आहेत सगळी, ती वेगळी करता येत नाही. पारायण केलेल्याचं 90 मार्क, झाडणाऱ्याचं 40च मार्क, पाणी आणून देण्याचे 30च मार्क असलं नाही करता येणार. ती सगळी सत्कर्म आहेत. कारण ते ओमकात सगळी झालेलं कर्म आहे, त्याच्यात उणेपणा कमीपणा हा येणार नाही. सगळीच कर्म हे चांगली कर्म आहे. एवं पार्था तुझं प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा. अर्जुना, खरं म्हणजे अर्जुन श्रेष्ठ आहे. डोळस म्हटलं आहे त्याला, बुद्धिमंत आहे, डोळस आहे. म्हणजे डोळस यायचा अर्थ काय, तुमच्या आमच्या सगळं फक्त त्याला दिसतं आहे असं नाही आहे. तो अगदी जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी बघतो आहे. तर तो सांगतो आहे की असा तू अर्जुन आहेस, बुद्धिमंत आहेस, नीट निरीक्षण करणार आहेस, तुझं बरोबर सगळीकडे लक्ष आहे. मग अशी पण अवधारी म्हटलं आहे, लक्ष देणार आहेस. तर आता ह्या ब्रह्मनामाच्या अंगी असलेली जी तुझी शक्ती आहे ना, ती तुला मी दृष्टांत सांगितली. म्हणजे आता एवढ्या श्लोकात ओंकाराच्या उच्चारानं ते जे की कर्मामध्ये पावित्र्य येतं ते मी सांगितलं, किंवा तत् शब्द आहे तर तत् शब्दाने काय होतं तर ब्रह्मकर्मरूप होऊन जातं असं सांगितलं. आणि सतमध्ये सगळं न्यून संपतं, काही नाही, सगळीकडे कसं तर कर्म ते सत्कर्मच होऊन जातं, कारण भगवंताने सांगितलेलंच ते असतं म्हणून असं सगळं होतं. सांगितली उपपत्ती डोळसागा, तुझ्या डोळस असल्याला मी सगळी उपपत्ती सगळं सविस्तर सांगितलं. आता पुढल्या अवयांमध्ये ते काय सांगतात पहा बरं. आणि एके काही अक्षरा वेगळा वेगळा वीरा विनियोगून आगरा बोली लवरीती. बरं, असं सगळं तर सांगितलंच आहे. आता ही जी 3 ओम तत्सत, ही जी 3 अक्षरं, हे तर 3 एका अर्थाने मंत्र आहेत. एके काही अक्षरा वेगळा वेगळा वीरा, त्या अक्षराचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा कसा प्रयोग करायचा तेही मी सांगितलं. विनियोग प्रयोग कसा करायचा, आणि पुन्हा नागरा अत्यंत उत्तम रीतीने प्रयोग करायचा आहे. म्हणजे कसं बोलायचं, आधी कुठलं बोलायचं, मध्यावर कुठलं बोलायचं, नंतर कुठलं बोलायचं, हे सगळं मी तुला सांगितलेलं आहे. त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि केव्हा कुठला शब्द वापरायचा ते पण सांगितलेलं आहे. एवम ऐसे सुमहिम, महिमा म्हणजे थोरवी, मोठेपणा, म्हणून हे ब्रह्मनाम. आता जाणीतले की सुवर्म राया तुवा. आता कळलं का तुला अर्जुना? तुझ्या ध्यानात हे वर्म आलं असेल काय, की सर्वश्रेष्ठ किंवा अगदी सुप्रसिद्ध जी वस्तू आहे, मोठं विशाल बृहत म्हणता आहे त्याला, असं जे आहे ते या अर्थानुसार त्याला काय म्हटलं आहे. तर आता जाणीतले सुवर्म राया तुला, त्याला काय म्हटलं, ब्रह्मनाम असं दिलं. हे तुला कळलं का? काय कळलं का? तुझं आता वर्म ध्यानात आलं असेल, इतका डोळस आहेस तू, बुद्धिमान आहेस, लक्ष देऊन ऐकलेलं आहेस, त्यामुळे सर्वश्रेष्ठ सुप्रसिद्ध अशी जी वस्तू आहे ब्रह्म आहे, ही ब्रह्मवस्तू तुला कळलेली आहे. कळली ना राया? तो प्रश्न विचारला आहे, पण आता राजा तुलाही कळली ना, अर्जुना तुलाही कळलं ना ब्रह्मनामाचं ह्या रहस्य, या ब्रह्मनामाचं रहस्य तुला नीट समजलं आहे ना अर्जुना? आता तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा, जयाचे झाले बंदा उरो नेली. अर्जुना ते सांगतायत, तरी अर्जुना काय आहे, ही जी काही श्रद्धा आहे या नामावरती भगवंतावर असणारी नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म करतोयस. तू तुझे कर्म केल्यास तुझ्या अंतःकरणात भगवंताबद्दलचा भाव आहे, आणि त्यामुळे तुला ते जन्मबंधास कारणीभूत होणार नाही आहे. तू मुक्त होणार आहेस. तू जे कर्म करणार आहेस भगवंताला स्मरून करणार आहेस, त्यावेळी तुझं कुठलंच कर्म, तुझी इतकी सात्विक श्रद्धा आहे की तुझं कर्म काही तुला बंधनात टाकणार नाही आहे. अगदी खात्रीपूर्वकच भगवंतानी सांगितलं आहे, तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा. इतकी तुझी श्रद्धा तुझ्या अंतःकरणात आहे, सात्विक श्रद्धा आहे. या आपल्या स्वरूपानंदाने ह्या ओवीसाठी तरी तुझी आता एकनिष्ठ भाव. अर्जुना तुझा कसा आहे, तुझा भगवंताबद्दलचा एकनिष्ठ भाव आहे, आणि असू दे सदैव याची नामे, असाच तुझा भाव ठेव. आणि असा भाव ठेव असते इथं तेरे जीवा लाभे जीवनमुक्तपणा. असा भाव ठेवून कर्म केलंस तर तुला नक्की जीवनमुक्ती लाभणार आहे, बंधन उरणार नाही, जन्मबंधन लागणार नाही. असा सच शब्दाचा विनियोग तुला मी सांगितलेला आहे. आता या श्लोकानंतर खरं तर असं आहे ना की आता अखेरचा श्लोक आहे, पण बरोबर असं नसेल तर काय. आता हे सच्चित आनंद आपल्याला कळला, ओम तत्स आपल्याला कळलं, कर्म कसं करायचं ते कळलं, भगवंत अर्जुनाला खात्री देत आहे ते तुझं कर्म या पद्धतीने होतं आहे, त्यामुळे शंकेला तर जागाच नाही आहे. जे कर्मी हा प्रयोग हो अनुष्ठिले सद्विनियोगो, तेथ अनुष्ठीला सांगू वेदूषितो. ते म्हणतात हा जो काही हा प्रयोग केलेला आहे
ओम तत्सतचा या मंत्राचा अगदी यथाविधी प्रयोग केलेला आहे. ज्यांनी असा उपयोग त्याचा केलेला आहे. ते कसं आहे तर ते म्हणतात अनुष्ठिले सद्विनियोगो. अगदी वेदांचं जणू की अनुष्ठान घडल्याचं सगळं श्रेय त्याला प्राप्त होतं. म्हणजे हे सगळं शास्त्रसंमत आहे. संतांच्या संमतीने, शास्त्राच्या संमतीने, ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं आहे. त्या आपल्या सत्कर्मामध्ये ओम तत्सतचा प्रयोग करणं हे यथाविधी म्हणजे शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आता इतकं अर्जुना तू हे सगळं सांगोपांग अनुष्ठान केलं आहेस, वेदांनी सांगितल्याप्रमाणे केलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येक कर्म श्रद्धेने निष्ठेनं केलं गेलं आहे. त्याचं फलित काय असतं ते आता भगवंत अखेरच्या श्लोकात आपल्याला सांगणार आहे की आता यामुळे काय घडेल. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं जय असदित्युच्यते पार्थ नचतत प्रेय नो इव. अश्रद्धया हुतं दत्तं. श्रद्धा निष्ठा इत्यादी शिवाय केलं तर काय होतं हे सांगणार आहे. म्हणजे केलं तर काय तर आत्तापर्यंत झालं चांगलं. आता ह्याच्याशिवाय जर केलं की जर का श्रद्धापूर्वक केलं नाही, केलं तर केलं, जमलं तर केलं तर त्याचं काय होतं हे शेवटच्या श्लोकात ते शेवटच्या ओव्यांमध्ये सांगून आता हा 17वा अध्याय संपणारे. याचं नावच मुळी श्रद्धात्रय विभाग होतं. त्यामुळे तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओम तत्सतचा प्रयोग पण कसा करायचा सांगितला आहे, त्याची खात्री पण आपल्याला दिली आहे. अर्जुना तुला तर सगळं जमणारच आहे. तुम्हा आम्हाला सांगताना म्हटलं त्यांनी की कदाचित जन्मजन्मांतराचं हे लागेल, परंतु इथे तर ते पण तू तर ब्रह्ममुक्त होशीलच, तू तर याच्यातून मुक्त होशीलच, ब्रह्ममय झालाच आहेस असं सांगून टाकलं आहे. पण आता मात्र 28व्या अखेरच्या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगतात की हे जर नसेल म्हणजे ही जी कर्म आपण करणार आहोत त्याच्या मागे श्रद्धा निष्ठा नसेल तर मात्र काय होईल ते बघा. अश्रद्धया हुतं दत्तं. श्रद्धेशिवाय अश्रद्धेने, हुतं म्हणजे आता यज्ञाचा विषय चालला आहे ना, म्हणजे हवन करणं किंवा आपल्या भाषेमध्ये आपण कर्म करणं असं म्हणूया. तर श्रद्धेविना केलेलं कर्म, असं जर श्रद्धेविना केलेलं कर्म असेल किंवा दानसुद्धा अश्रद्धया हुतं दत्तं पण म्हटलं आहे. श्रद्धेविना कर्म करायचं, श्रद्धेविना दान करायचं, तपस्तप्तं कृतं श्रद्धेविना तप करायचं असं जे की आहे. मग ते जरी शुभकर्म सत्कर्म सगळं जरी असलं तरी त्याला असतच म्हणायचं. श्रद्धेशिवाय केलं की तेच सगळं कर्म असत होऊन जातं. तपस्तप्तं कृतं असदित इति उच्यते. त्याला असत असं म्हणायचं. सगळं तेच तसंच कर्म केलं पण श्रद्धेशिवाय केलं आहे तर त्याला असत म्हणायचं. आणि असं अश्रद्धेनं केलेलं तत् म्हणजे ते कर्म, इह म्हणजे या लोकी काय होईल, प्रेत्य. इहलोकी तर नाहीच, पण प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतरही लाभदायक होणार नाही. इहलोकी पण नाही आणि परलोकी पण नाही, कुठेच त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही. श्रद्धेशिवाय केलेल्या यज्ञ तपदानाचा उपयोग इहलोकी पण होणार नाही, परलोकी पण होणार नाही. आता या अध्याय सुरुवातीलाच आपण सद्धत्ते ती श्रद्धा, सत्याला जी धारण करते त्याला श्रद्धा म्हणायचं. आता इथे त्यांनी आपल्याला सांगून टाकलं श्रद्धेशिवाय म्हणजे मग इथे सत्यासत्यतेची गडबडच होईल. शंकराचार्यांनी पण श्रद्धेची व्याख्या सांगितली. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा सा श्रद्धा. श्रद्धाला कोणी श्रद्धा कशाला म्हणायचं तर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आणि सद्बुद्धीनं असं जे केलेलं असतं त्याला श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तू उपलब्धते. असं शास्त्रसंमत कर्म असतं आणि असं जे श्रद्धेने केलेलं असतं त्याला वस्तू, ह्याचा अर्थ सद्वस्तू किंवा स्वरूप उपलब्धते म्हणजे प्राप्त होते असं शंकराचार्य पण व्याख्या करून आपल्याला सांगितलं आहे. एका अर्थाने आपण ज्याला सकारात्मक म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणतो, असे जे प्रयत्न असतात त्याला श्रद्धा म्हणायचं. चांगल्यासाठी आपण कर्म करतो, आपल्या मनामध्ये सत्कर्माचा विचार असतो. त्याच्या उलट असेल म्हणजे काही वाईट गोष्टींसाठी करायचं असेल तर स्वाभाविकच त्याचा परिणाम म्हणजे श्रद्धा असली पाहिजे. थोडक्यात काय आपल्या कर्माच्या मागे श्रद्धा पाहिजे तर भगवत प्राप्ती होते. 4थ्या अध्यायाचं भगवंतांनी आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. त्यामुळे स्पष्टपणाच आहे जो श्रद्धाळू आहे, अंतःकरणात भगवंताबद्दलचा भाव आहे त्याला स्वाभाविकच ज्ञान प्राप्त होतं. की 12व्या अध्यायातसुद्धा आपण पाहिलं आहे कोण मला प्रिय आहे असं जेव्हा भगवंत सांगतो त्या 12व्या अध्यायाच्या पण शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतं की जो श्रद्धाळू आहे म्हणजे वेद शास्त्र हे जो जाणणार आहे, गुरुजनांचं आज्ञापालन करणार आहे, परमेश्वराला स्मरणार आहे, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणार आहे, तो मला प्रिय आहे असं त्याला सांगितलेलं होतं.
ओळच म्हणायची झाली तर श्रद्धादाना मत्परमा भक्तास्ते ती व मे प्रिया, असं भगवंतांनी मला कोणता भक्तप्रिय आहे याची व्याख्या करून दिलेली आहे. त्यामुळे श्रद्धेविषयी काही आत्ता नव्याने भगवंत सांगतो असं नाही, पण श्रद्धात्रय विभाग आहे त्यामुळे आता खुंटा हलवून बळकट केलेला आहे ते असंच आहे. खरं आहे, ज्याच्या हृदयातच भगवंताचा भाव नाही, श्रद्धा नाही, खरं तर असा माणूस दरिद्रीच समजावा. पैशाची दरिद्रता फक्त विचार घ्यायची नाही, श्रद्धाच नाही अंतःकरणात. त्या भगवंत या अखेरच्या याच्यामध्ये सांगतोय की श्रद्धेशिवाय केलं जाणारे जे कर्म आहे कुठलंही असू दे, इथे आता आपल्याला हवन यज्ञ वगैरे शब्द चाललेले आहेत, पण कुठले श्रम केले ना तरी ते श्रद्धेशिवाय केले, दान जे केलं आहे ते सुद्धा श्रद्धेशिवाय केलं, तप जे केलं आहे ते सुद्धा श्रद्धेशिवाय केलं तर ते असं आहे, त्याचा काही उपयोग होत नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे. गेले 3-4 दिवस आपण जे काही पाहतो आहे, ऐकतो आहे, वाचतो आहे ते सगळं या प्रकार असत, ते दुसऱ्याला त्रास देणारं, त्याच्या मागे काही चांगला हेतूच नाही आहे अशी कर्म कधीही यशस्वी होत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. केवळ देखावा, केवळ दांभिकपणा, केवळ काहीतरी स्वार्थ, केवळ मतलबीपणाने वागणं, हे तत्कालिक वाटतं की हे त्यांचं काही जर चाललं आहे, ह्याच्या काही देशसेवा नाही, देशप्रेम नाही, काहीही नाही. त्रास देणं, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीमध्ये अडथळे आणणं हाच प्रकार चाललेला आहे. हे आपण गेले 2-4 दिवस पाहतो आहे, कष्टी होतो आहे, पण हे वाचताना कळतं की हे असत आहे आणि हे जे असत आहे हे कधीच आपल्याला त्यालाही फायद्याचं होणार नाही, कुणालाच फायद्याचं होणार नाही. अर्थात असं जरी असलं तरी अशा कर्मांमधून सत्कर्म करणाऱ्या चांगल्या माणसाला काय त्रास होतो याचा पण आपल्याला अनुभव असतो, त्यामुळे त्याचाही विचार करायचा. पण असं विश्वास भगवंतावर नसणारं, दुसऱ्याला त्रास देणारं असं कर्म हे निश्चितपणानं कोणाच्याच उपयोगाचं नसतो, केवळ देखावा असतो, केवळ तत्कालिक काहीतरी फायदा असतो, त्या फायद्यासाठी केलेलं असतं, दांभिकपणा असतो, हे सगळं घडतं. असं म्हणूया आपण की एखादी समजा इच्छा ठेवून केलेलं कर्म असेल काही, पण तरी मनामध्ये श्रद्धा असेल, मनामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धेनं केलेलं कर्म आहे, तर मनामधली ती इच्छा पूर्ण पण होईल. अगदी भौतिकातली काही गोष्ट असेल तर ती सुद्धा मिळेल, मृत्यूनंतरसुद्धा अगदी स्वर्गप्राप्ती होईल, कारण त्याचं आहे ते श्रद्धेनं केलेलं असतं. इतकं श्रद्धेला महत्त्व दिलं आहे की आपण जे काही म्हणजे असं आहेच की आपण कर्म करावं, प्रामाणिकपणाने करावं, त्याच्यामध्ये आपली इच्छा ठेवू नये असं म्हटलं आहे, पण तरी देखील आपण असं विचार करू की काही एखादी इच्छा ठेवून केलं कर्म तरी ते जर प्रामाणिकपणे केलं असेल तर ती इच्छासुद्धा पूर्ण होईल असं आपल्याला भगवंत सांगतायत. पण श्रद्धा नसेल तर मात्र केवळ दांभिकपणानं केलेलं, केवळ दिखाऊपणासाठी केलेलं असं कुठलंही उपयोगाला येत नाही. त्यामुळे श्रद्धेनंच कर्म करायला हवं, भक्तीनं करायला हवं, सेवावृत्तीनं करायला हवं, दुसऱ्याचा विचार करून करायला हवं, ईश्वरा पण बुद्धीनं करायला पाहिजे, तरच ते कर्म यशस्वी होईल. इतकं कशाला आपण त्रिगुणांचा अभ्यास केला आहे, त्यामुळे रजोगुण तमोगुणाचा त्याग करून कर्म करावं, सात्विकच कर्म करावं, अशा सगळा विचार केला. याला शास्त्रसंमत म्हणतात. आपण पाहिलं आहे की शास्त्राने सांगितल्या पद्धतीनं करावं अशा सगळ्या गोष्टी जर केल्या तर मग क्रमाने आत्मज्ञान, आत्मबोध, अगदी मोक्ष, मुक्ती अशा सगळ्या गोष्टी मिळतील असा त्याचा अर्थ शेवटचा श्लोक असल्यामुळे असं सगळं गृहीत धरायचं. पण श्रद्धा नसेल तर कर्म केलं काय नाही केलं काय सगळं सारखंच आहे. कर्म अगदी सद्भावानं साधुभावानं करावं, श्रद्धेनं करावं असं म्हटलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतात. प्रामाणिकपणानं सातत्याने प्रयत्न मात्र करायला हवेत. श्रद्धेमुळे जे केलं त्यापेक्षा म्हणजे जे केलं आहे त्याच्यापेक्षा अधिक फळ मिळतं. म्हणजे एखाद्याने श्रद्धेनं केलेलं कर्म आहे आणि दुसऱ्यांनी श्रद्धा नाही आहे कर्म करतं, त्या कर्मापेक्षा ह्याला अधिक फळ मिळतं. श्रद्धा ज्या प्रमाणात कमी होते त्या प्रमाणात फळ कमी होतं. अंतःकरणात श्रद्धा असेल तर फळ चांगलं मिळतं. श्रद्धा जितकी जास्त तितकं फळ जास्त, हा त्याचा खरा अर्थ. कृष्णचरित्रातली एक गंमतशीर गोष्ट म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, या गोष्टीवरूनच आपल्याकडे एक प्रथा पण पडलेली आहे. गोष्ट सांगितली की आपल्याला सगळ्याला कळेल. माहिती असणारी गोष्ट पुन्हा सांगायचा हेतू म्हणजे इथे ते चपकल बसताय म्हणून. कृष्णाकडे एकदा नारद आले आणि सत्यभामा होतीच तिथे. सत्यभामाने नारदांना विचारलं की जन्मोजन्मी कृष्णच मला पती मिळावा म्हणून मी काय करू. नारदांना सत्यभामेने विचारलं की मला जन्मोजन्मी हाच पती मिळावा, कृष्णच पती मिळावा, याच्यासाठी मी काय करू. तर नारद म्हणाले
जन्मोजन्मी जी गोष्ट आपल्याला मिळावी असं वाटतं ना, ती वस्तू या जन्मी दान द्यावी. नारदांनी सत्यभामेला सांगितलं की आत्ता कृष्णाला दान देऊन टाक, म्हणजे तुला तो जन्मोजन्मी नवरा मिळेल. आता प्रश्न निर्माण झाला, कृष्णाला दान कोणाला देऊ? दान द्यायचं म्हटलं तर सत्यभामा म्हणाली, कृष्णाला दान द्यायचं तर कोणाला द्यायचं? कारण देशे कालेच्या पात्रेचे असं म्हटलं आहे ना, तर अशी योग्य व्यक्ती पाहिजे. कृष्णाला दान कुणाला देणार मी? योग्य ती व्यक्ती नको का मिळायला? असं कुणाला कृष्ण येतो, त्याला कसं मी दान देणार? मग नारदांनी लगेच त्याच्यावर तोडगा काढला, तर मी आहे ना, मला देऊन टाक. आणि मग सत्यभामेला ती गोष्ट जरा पटली की नारदांना हरकत नाही द्यायला. आणि मग सत्यभामेने लगेच कृष्णाला बोलावलं आणि सांगितलं. कृष्णाने पण मान्य केलं, ठीक आहे म्हणाले. आणि मग नारद मुनी म्हणाले, एकदा तू मला त्या कृष्णाला दान करून टाकलं असतं. कृष्णाला माहीत चल आता माझ्याबरोबर. हे आपले वीणा हातात घेऊन चालले नारायण नारायण, आणि कृष्ण त्यांच्या मागे. कारण कृष्ण सत्यभामी त्याला दान केलं. आता असं म्हटल्यावर म्हणजे चांगलं नारदांच्या हातावर पाणी सोडलं कृष्णाच्या नावाने, आणि कृष्ण नारदांच्या मागे नारद उठले, वीणा घेतली आणि कृष्ण पण त्याच्या मागे चालायला लागले. आता सगळीकडे हे कळलं. सगळ्या बाकीच्या पत्नींना राग आला, तू कोण निर्णय घेणार? आमचा पण तो पती आहे, असं कसं चालेल? तू एकटीने म्हणायचं तर सत्यभामेने दान केलेलं ती एकटी कशी देऊ शकते? मग नारद मुनींना सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही असं कसं हे करताय? तिला एकटीला नाही याच्यातून आम्हाला तिला एकटीला हा नंतरच्या जन्मामध्ये पण पती मिळेल, आमचं काय? आमचा मार्ग ह्याच्यातून काय? तर नारद म्हणाले, मला माहीत नाही, मला तरी दान दिलं, आता मी घेऊन जाणार, आता तुमचं तुम्ही बघा. कृष्णही म्हणाला, मला माहीत नाही, माझा मार्ग आता यांच्या मागे. आणि नारदामागे कृष्ण मागे जायला लागला. आता कीर्तनातलीच कथा 16,108, म्हणजे नारदांच्या भोवती 16,108चा गाळा. नारद झाले तरी काय करणार? त्यामुळे त्या सगळ्यांनी नारदांना म्हटलं. मग नारदांनी त्यांना मार्ग सांगितला. असं करा म्हणाले, ह्याच्यातून काहीतरी आपण मार्ग काढू. कृष्णाच्या वजना इतकं सोनं मला द्या, मग मी तुम्हाला कृष्ण देऊन टाकतो. मग त्याला मोकळीक देतो. मग याला पटलं, आता कृष्णाच्याच सगळ्या राण्या आहेत, त्यामुळे सोन्याला काय तोटा. लगेच हे आणलं, तराजू आणला, कृष्णाला एका पारड्यात उभं केलं आणि भरा 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 सगळ्यांनी आपापले दागिने त्यात टाकले. अजून काही कृष्णाच्या वजना इतकं होईना, खूप दागिने, सगळ्या 16,108 स्त्रिया सगळ्या श्रीमंतच ना, कृष्णाच्या पत्नी आहेत त्यामुळे आणलं. ही बातमी लगे इकडे रुक्मिणीला पण पाहिजे. आणि रुक्मिणी ही शक्तिरूप आहे, त्यामुळे शक्तिरूप असल्या रुक्मिणीला या सगळ्या गोष्टी कळल्या. तिने काही दागिने बिगिने आणले नाहीत, तिजोरी उघडली नाही, दागिने काढले नाही. तिने तुळशीपत्र घेतलं आणि त्या सगळ्या ज्या तराजूवरती तेवढ्या सगळ्या बायकांचे दागिने ठेवते, त्या तराजूतल्या त्या दागिन्यांवर एक तुळशीपत्र ठेवलं. अतिशय श्रद्धेने, प्रेमाने, कृष्णावरच्या प्रेमाने अगदी मनापासून ते तुळशीपत्र ठेवलं. मात्र लगेच वजन बरोबरीचं झालं. आता लक्षात येईल आपला की हा जो काही श्रद्धेचा, मनाच्या दागिन्याने काही झालं नाही, पण श्रद्धेच्या तुळशीपत्राने हे काम झालं. आपल्याकडे बघा दक्षिणा देताना ती दक्षिणा ओली करून त्याच्यावर आपण तुळशीपत्र देतो. त्याच्या मागे ह्या गोष्टीचा अर्थ आहे की जे दिलेलं आहे ते असं भगवंताच्या पुरेसं व्हावं, भगवंताच्या वजना इतकं होण्यासाठी सद्भावाने, प्रेमाने तुळशीपत्र दिलं. तर गोष्टीतला मतितार्थ काय की आपला भाव असला पाहिजे. रुक्मिणीचा भाव होता म्हणून काम झालं. त्यामुळे आपण जे काही करतो त्याच्यात भगवंताचा भाव, मनामध्ये आपली श्रद्धा असायला हवी. ना सांडून हे सोये, मोडून श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवून या. ते सांगतात हा मार्ग सोडायचा नाही, श्रद्धेचा त्याग करायचा नाही. तर श्रद्धेचा त्याग केला तर काय घडेल? दुराग्रहाची त्राये, तर दुराग्रहाचं बळ वाढतं. श्रद्धा नसेल तर दुराग्रह वाढतो. आणि मग काय, ब्रह्मनाम वगैरे तर जाऊ देच, सात्विक श्रद्धेचं बळच नष्ट होतं. त्याच्यामध्ये जर सात्विकता आहे ते सगळं, दुराग्रहाला की सात्विकता नाहीशी होते. तर त्या दुराग्रहाची त्राये वाढवून या. उलट दुराग्रहाचं हे वाढतं, त्यामुळे तो वाढवून हे असं श्रद्धेचं बळ कमी करायचं नाही असं ते सांगतात. मग काय करायचं? मग अश्वमेध कोणी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्टी तपिजे तपसाहस्त्री. अहो म्हणे कोटी अश्वमेध केले, अश्वमेध कोणी कीजे कोट्यावरी अश्वमेध केले, किंवा रत्ने भरोनी पृथ्वी दिली, रत्नाने भरून पृथ्वीचं जरी दान केलं
किंवा एकांगुष्टी ही तपीजे तपसासी, किंवा अंगठ्यावर उभं राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली. तिन्ही गोष्टी किती अवघड आहेत बघा. कोट्यावधी अश्वमेध केले, पृथ्वीचं म्हणजे रत्नांनी भरून पृथ्वीचं दान केलं, पृथ्वीचं दान पुन्हा रत्नांनी भरलेली, किंवा अंगठ्यावर उभं राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली. जलाशयाचे नावे समुद्रही की जती नवे, परी किंबहुन आघवे वृथाची ते. इतकंच काय, जलाशय बांधले कसे, समुद्रासारखे मोठे मोठे. बरं, जलाशय बांधतात ते परोपकारासाठी, दुसऱ्यासाठी. त्या परोपकाराचा विचार करून समुद्रासारखे मोठे मोठे जलाशय बांधले, तरी देखील ते सगळं व्यर्थच जातं. श्रद्धा नसेल तर ते सगळं व्यर्थ जातं. मग अशी जसं सामर्थ्याचं अवयचे जो करील दयांचे समर्थांची ओवी सांगितलं तसं, किती सामर्थ्य असू दे, किती प्रयत्न करू दे, परमेश्वराचं अधिष्ठान नसेल तर काही उपयोग होत नाही. तसं ते दित आहे. किती एवढं हजारो वर्ष तप करा, किंवा काय एवढं मोठं दान करा, आणखीन काय अश्वमेध यज्ञ करा, किंवा जलाशय मोठे मोठे बांधा, तरी देखील त्याचा उपयोग होणार नाही. नाम नसेल, श्रद्धा नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. पुढे मला खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेव दिधले सावलीये. पुढे म्हणतात खडकावर जसा पाणी पडावं ना वर्षा व्हावा ना, किंवा भस्मातच हवन करावं ना, किंवा सावलीला जाऊन कवटाळावं ना, तसं हे होईल. म्हणजे वृथा जाईल, वाया जाईल, काही होणार नाही. खडकावरी वर्षले, भस्मी हवन केले, का खेव दिधले सावलिया. तिन्ही गोष्टी लक्षात येतील. तर हा वेडेपणाच आहे सगळा. ना तरी जैसे चलकणा, गगना हणिले अर्जुना, तैसा समारंभ सुना गेले चिते. पुढे म्हणजे अर्जुनाला एवढंच काय, आकाशाला ठोसे मारले. आता आकाशाला मारून काय होणार आहे. ना तरी जैसे गगना हणितले अर्जुना, तैसे सुना गेला चितो. तसं म्हणे सगळी कर्मे व्यर्थ होतात. किती अश्वमेध करा, काय काय करा, किती फळाच्या दृष्टीत सगळे व्यर्थ होऊन जाते. आकाशाला ठोसे मारण्यासारखंच आहे, ते सगळं वाया जाईल. घाणा गाळीले गुंडे, तेथं तेल ना पेंडी केले. तेलाचा घाणा आहे, त्याच्याचं गुंडे म्हणजे दगड घातले, तर दगड घालून तेल पण मिळणार नाही आणि काही त्याचा चोथा पण मिळणार नाही, पेंडी पण मिळणार नाही. तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी. तसं कर्म केलं पण श्रद्धा नसेल तर ते कर्म व्यर्थ जातं, काही उपयोग होत नाही. द्रव्याची हानी होईल, कर्म नुसतं केलं जाईल, परंतु श्रद्धा नसल्यामुळे दारिद्र्यच येईल. तेल नाही, तूप नाही, हाती दुपाटणं येईल, असा त्याचा अर्थ. पुढे गाठी बांधली खापरी, येथवा पहिलं तरी न सरोनी जैसी बारी उपवासी गा. पदराला म्हणे 4 नाणी बांधायची, त्याच्याऐवजी समजा खापरीचे तुकडे बांधले. तर 4 नाणी बांधली तर कुठे गेलं तर आपल्याला त्या नाण्यांचा उपयोग तरी करता येईल ना, खर्च तरी करता येईल ना. पण पदरात खापऱ्याच बांधून घेतल्या आणि समजा गेलो दुसऱ्या गावाला, दुसऱ्या देशाला, तर काय उपयोग. तर खापऱ्या काय पैसा म्हणून उपयोगाला येणार नाही आहेत. गाठी बांधलेली खापरी येत अथवा पहिलं तरी, इहलोकी असू दे तर परलोकी असू दे, या देशात असू दे तर त्या देशात होते, या गावात असू दे तर त्या गावात आहे. न सरोनी जैसी मारी उपवासिका. त्या खापऱ्या देऊन कोणी आपल्याला अन्नधान्य देणार नाही आहे, आपलं पोट भरणार नाही आहे, मरणाचीच वेळ येणार खापऱ्या बांधल्या असल्या पदरात तर. तैसे कर्म जाते तेणे, नाही अहिकीचे भोगणे, ते तर परत्र ते कवण्यापेक्षा तसं आहे. सगळी जी कर्म आहेत त्या कर्मातून अहिकीचं भोगणं, भोगप्राप्ती होणार नाही. किती कर्म केली तरी पारलौकिक भोगांची पण आशा नाही, कारण श्रद्धाच नाही आहे ना. अंतःकरणात भगवंताचा भाव नाही, श्रद्धा नाही, तर याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जे जो धांदा, हे असो सिनू नुसधा दृष्टा दृष्टितो. म्हणून ते सांगतात की ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवता जे जे कर्म करावे ते सगळं काय दृष्ट असू दे अदृष्ट असू दे, म्हणजे इहलोकी असू दे तर परलोकी असेल, त्याला फळाला कारण होत नाही. दिसणारं किंवा न दिसणारं, म्हणजे इहलोकात किंवा परमलोकातलं केवळ क्षीण होतं, कर्माचा क्षीण होतो. कर्म करायला कष्ट पडतात, फायदा होत नाही, उपयोग होत नाही, कारण अंतःकरणात श्रद्धा नसते. ऐसे कलुष केरी केसरी, त्रिताप तिमिर तमारी, श्रीवर वीर नरहरी बोलिले तेही. काय छान छान भगवंताला विशेष श्रीवर वीर नरहरी. श्रीवर म्हटलं म्हणजे लक्ष्मीचा पती, वीर आणि नरहरी. नरहरी म्हणजे या नृसिंहरूप धारण करणारा, म्हणून राक्षसाला ठार मारणारा, असा त्याला श्रीवर वीर नरहरी बोलिले असा कृष्ण म्हणाला. तो कृष्ण कसा तर असा होता. ऐसे कलुष वेरी केसरी. आणि हे पण छान दिलं आहे, केसरी म्हणजे हा सिंह आहे
आणि त्रितापती मिळती मारी. ते म्हणाले काय होतं बघा, पातक करणारा हत्ती आणि म्हणजे हत्ती एवढं पाप करणारा हत्ती म्हणजे काय, पाप मोठं. त्या हत्ती एवढं पाप आहे ते नाहीसं करू शकणारा केसरी म्हणजे सिंह आहे. आणि की तो जो सिंहरूप आहे म्हणजे त्रिविध ताप आहे, त्या त्रिविध तापांचा नाश करणारा हा भगवंत आहे. तसा हा हत्ती एवढं पाप करणारा, पापाचा नाश करणारा सिंहरूपी नाम आहे किंवा सिंहरूपी भगवंताचं स्मरण आहे, असं लक्षात घ्यायचं. हे लक्षात घेतलं तर आपल्याला भगवंताच्या स्मरणाने, भगवंताच्या नुसत्या नामघेण्याने, अंतःकरणात त्याच्याबद्दल असणाऱ्या श्रद्धेने आपलं काम होईल. आणि पाप किती, तर हत्ती एवढं पापसुद्धा नाहीसं होईल. आणि असं हा वीर असणारा, लक्ष्मीचा पती असणारा असा श्रीकृष्ण म्हणाला. पराक्रमी आहे, राक्षसांना ठार मारणार आहे, अशी सगळी विशेषण त्यात दिले. तो बोलतेने बोलिले, आपलं काही नाही आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की असं होईल की हत्ती एवढी पापंसुद्धा अशी भगवंताची भक्ती असणारा सिंहरूपी दुष्पस्मरण ते हत्तीरूपी पाप दूर करेल. तेथ निजानंदा बहुअसा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंदू जैसा चांदणी नाही. आणखीन एक बाहुली उदाहरण देतात की काय होतं, पौर्णिमेला छान चांदणं पडलेलं असतं आणि तसं इतकं शुभ्र छान चांदणं पडलेलं असतं ना, तर ते चांदणं चंद्रापेक्षा आकर्षक ठरतं. चंद्र देखील पौर्णिमेला काही चंद्राचा चांदण्याकडेच बघतात सगळेजण, त्यामुळे तो चंद्र पण हरपून जातो. तेथ निजानंदा बहुअसा, माझी अर्जुन तो सहसा, तसं म्हणे त्या अर्जुनाचं झालेलं आहे. आत्मानंदामय निजानंदामध्ये हा अर्जुन जो आहे ना, तो देहभान हरपून गेला आहे, ऐकतोय भगवंताचं सगळं. भगवान वाचन सुरुवात झाली ना, त्या भगवंताने सांगितलं सगळं ऐकलं. आणि आता हे जे सच्चित आनंद, आपलं कर्म, तपोदान, भगवंताचं स्मरण, हे सगळं ऐकलं मात्र, तर तो चंद्र जसा चांदण्यांमध्ये स्वतःला हरपून जातो, तसं अर्जुन भान हरपला आहे आणि भगवंताचंही बोलणं ऐकतोय. अहो संग्रामू हा वाणिया, खरं म्हणजे तो युद्धाला तयार करायचं आहे त्याला, आणि हे युद्धासंदर्भात तो भगवंताला काही विचारतोय. पण होत आहे असं की त्याला हे त्या युद्धासंबंधी सांगण्याऐवजी खरोखरच मोक्ष, मुक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे कळत आहे. संग्रामू हा वाणिया, मापे नाराचाची आणिया. त्यांनी वाण्याचं हे केलं आहे की काय होतं, वाण्याची पेढी असते ना, तिथे हिशेब घेणारे असतात. तर इथे मुळे युद्धप्रसंग आहे, म्हणजे जणू काही त्या पेढीवरती ते चालतं आहे. आणि मग खरं काय पाहिजे, तर युद्धप्रसंगामध्ये असं पाहिजे, सुनी माप घे मवनिया, म्हणजे जे बाण आहेत त्या बाणांनी, कुठल्या बाणांनी किती जणा, किती शत्रूंना मारलं, असा सगळा हिशोब करायला हवा ना खरा म्हणजे. तर तो नाहीच, कोणाचे प्राण कुठल्या बाणांनी किती प्रमाणात घेतले हे सगळं हवं, तर ते नाहीच आहे. कोणाचं किती आयुष्य हे ठरवलं जातच नाही आहे. होत आहे काय, तर या अर्जुनाला हे जे काही ऐकायला मिळत आहेत, त्यांनी ऐसिया समय कर्कशे भोगी जर स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदयो हा नसे आणि ठाई. तो म्हणतो ह्या अशा घोर प्रसंगी तो आनंदाच्या गोष्टी उपभोगत आहे. कसा आनंद, तर अगदी निजानंद, स्वानंद, स्वरूपानंद, असं सगळं आनंद तो भोगतो आहे. खरा प्रसंग आहे युद्धाचा, आणि असं असून जर त्या युद्धाच्या गोष्टी करण्याऐवजी तो स्वानंदाच्या साम्राज्याचा उपभोग घेतो आहे. अगदी खऱ्या अर्थाने अर्जुन म्हणजे ना या भाग्याचा पुतळाच आहे. त्यांनी अगदी सांगितलं आहे, आजी भाग्योदय हा नसे आणि अन्य कोणाला नाही हे मिळालं, असं भाग्योदय. युद्धासारखा प्रसंग, घोर प्रसंग, आणि तरी देखील तो स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेतो आहे, असं अर्जुनाचं मोठं आहे. आणि हे सगळं आता संजय ह्याला अंधळ्या धृतराष्ट्राला सांगतोय. संजय म्हणे कौरवराया, गुणा रिझो ये रिपुचिया, आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येतं. संजय म्हणतोय, राजा धृतराष्ट्राला म्हणतोय, तू खरं म्हणजे शत्रुपक्षाचा खरा, पण झालं आहे काय, ह्या अर्जुनाच्या गुणांचं कौतुक वाटतं. भगवंत ज्या अर्जुनाला हे सगळं सांगतोय, गुणा रिझो ये रिपुचिया, तो शत्रू आहे, धृतराष्ट्राचा खरं म्हणजे शत्रू आहे, परंतु त्या शत्रू असणाऱ्या अर्जुनाच्या गुणांचं कौतुक वाटतं. इतकंच नाही, गुरु ही आमुची या सुखाचा येतं. आम्हाला पण हा आनंद त्याच्यामुळे मिळाला ना, त्या आम्हाला जे सुख आनंद देणारा हा गुरुच आपल्याला भेटला ना. त्यामुळे संजय खरं म्हणजे त्याला इतका आनंद झाला आहे, त्याला एक तर दिव्यदृष्टी पण मिळाली. तो सगळं वर्णन करून त्याच्या सांगतो आहे. तुम्हाला खरं शत्रूच्या पार्टीत असणारा हा अर्जुन,
पण याच्यामुळे मला हा सगळा भाग्याचा आनंदाचं भाग्य मला मिळालं. युद्धासारखा घोर सगळा प्रसंग तुला मला सांगायचा होता, पण त्याच्याऐवजी एवढं स्वानंदाचं साम्राज्य त्याला मिळालं, त्याच्याएवढं मला पण मिळालं. त्यामुळे एका अर्थाने इतका आनंद देणारा, इतका सुख देणारा हा गुरुच मला भेटला असं मला वाटतं. हा न पुसता ये गोठी तरी देवो का सोडिते गाठी, तरी कैसेने आम्हा भेटी परमार्थेचे. बरं समजा त्या अर्जुनाने ह्या गोष्टी भगवंताला विचारल्या नसत्या तर ते रहस्य सांगण्याचं कारणच नव्हतं. त्यांनी विचारलं म्हणून भगवंतानी सांगितलं. भगवंत स्वतःहून कशाला सांगेल? यांनी विचारलं सगळं म्हणून तो सांगतो आहे. आणि त्यांनी विचारलं, भगवंतानी सांगितलं म्हणून आम्हाला पण त्या परमार्थाच्या भेटीचा योग आला. तो अनुभव, तो स्वरूप आनंदाचा अनुभव आम्ही पण घेतला. नाही तर आम्हाला कसा झाला असता? स्वाभाविक आहे, कैसेनी आम्हा भेटी परमार्थाची, या परमार्थाची भेट आम्हाला कशी झाली असती? केवळ अर्जुनाने विचारलं आणि अर्जुनाच्या प्रेमाने भगवंतानी त्याला सगळं सांगितलं, काही हातचं राखून ठेवलं नाही, आणि त्याच्यामुळे ते आम्हाला पण मिळालं. होतो अज्ञानाच्या अंधारा ओसंतीत जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतवाणी. इतका म्हणजे अज्ञानाच्या अंधार, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आम्ही होतो, अज्ञान होतं, अंधकारात आम्ही होतो. त्या अंधकारात असणाऱ्या आम्हाला, अज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या आम्हाला, म्हणजे आम्ही त्या जन्मवाहरा वसंतीत म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत होतो, तो आत्मप्रकाश मंदिर आतू आणले. त्या आम्हाला त्यांनी आत्मप्रकाशाच्या मंदिरात आणून सोडलं. नाही तर आम्ही काय जन्ममृत्यूच्या चक्रातलेच. पण आम्हाला आता असं काही आनंदाचं साम्राज्य उपभोगायला मिळालं आहे, त्या आत्मप्रकाश मंदिरात त्यांनी आम्हाला आणलं आहे. एवढा आम्हा तुम्हा थोडू. आणि ही गोष्ट जशी संजयाला मिळाली तशी धृतराष्ट्राला पण मिळालेली आहे. त्यामुळे तो म्हणतो आहे की अर्जुनाचे तुझ्यावर आणि माझ्यावर एवढा आता तो आम्हा तुम्हा दोघांवरही हा थोर केला उपकार. मोठा उपकार झाला आहे आपल्यावर, दोघांवर झालेला आहे हा उपकार. म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. आणि म्हणून हा व्यासांचा सहोदर आहे. सहोदर म्हणजे भाऊ. गुरुरूपानं हा इथे अवतरलेला आहे. व्यासांनी हे सगळं सांगितलं आहे आणि ते व्यासांनी सांगितलेलं आपल्याला पण कळलं. अर्जुनाला सांगता सांगता आपल्याला मिळालं. त्यामुळे त्या अर्थाने तो आपला गुरु झालेला आहे. तेवीची संजयो म्हणे चित्ती. संजय असं बोलला तर खरं सगळं की अर्जुनामुळे कळलं, अर्जुनाने विचारलं म्हणून कळलं, केवढा आनंद झाला, जन्ममृत्यू चक्रातून सुटलो, असं सगळं झालं. तेवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशय नृपती. असं सगळं तरी म्हटलं, पण संजयाच्या मनात आलं की राजाला ही एवढी अर्जुनाची स्तुती आवडला नाही. खुपेल हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून किती. आता मी जर ह्याच्याबद्दल बोललो तर त्याला ती अर्जुनाची स्तुती खुपेल. त्यामुळे किती बोलावं का आता थांबावं. कारण हे सगळं फायदा तर झाला आहे आपला. खरोखर स्वरूपाचं आपल्याला अनुभव मिळाला. काय आनंदाची स्थिती आहे ती आपल्याला कळली, अर्जुनामुळे कळली. भगवंतानी अर्जुना सांगताना आपल्याला कळली. ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरली, जे पार्थे का पुसली श्रीकृष्णा ते. म्हणून आता ती स्तुती थांबवली त्यांनी. आणि मग पार्थाने देवांना विचारलेल्या दुसऱ्या एका प्रश्नाकडे संजय वळला. ऐसी हे बोली सांडिली म्हणजे थांबवलं, की ती जी काही अर्जुनाची स्तुती करत होता ते थांबला. मग येरीची गोठी आली, येरी म्हणजे दुसरी आदरली. दुसऱ्या प्रश्नांकडे संजय वळला. जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णाचे. दुसरा एक प्रश्न पार्थाने अर्जुनाला पार्थाने भगवंताला विचारला होता. त्या प्रश्नाकडे संजय आता वळला की ते जाऊ द्या, अर्जुनाची स्तुती आता थांबूया, त्याला आवडणार नाही. तर दुसरा जो काही भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला त्याच्याकडे जाऊया. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे, एकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचं. निवृत्तीदास असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाचा हा जो काही गोड प्रश्न अर्जुनाचा आहे त्याचं गोड व्याख्यान मी करणार आहे. म्हणजे आता मी पुढल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा आता पुढला जो प्रश्न आहे तो मी सांगणार आहे. मी निवृत्तीचा दास आहे आणि निवृत्तीचा दास असणारा मी अर्जुनाची जी दुसरी भगवंताला शंका आहे, अर्जुन जो दुसरा प्रश्न विचारतो आहे त्याचं व्याख्यान मी पुढल्या अध्यायात करणार आहे. ते श्रोत्यांनी जरूर ऐकावं. आता अर्जुनाचा प्रश्न काय आहे त्याची उत्कंठा आपल्याला पण असेल. सांगितली नाही आहे इथे, पण मी तुमच्या आपलं कानावर घालून ठेवते. आता अर्जुनाला संन्यास आणि त्याग ही जी दोन तत्त्वं आहेत ती सगळी वेगवेगळी समजून घ्यायचं आहे. त्याला कळलं आहे त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय, पण तरी देखील आता ती वेगवेगळी काय आहेत ते मला समजून घ्यायचं आहे असा भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. निवृत्तीदासांचा हा दास, निवृत्तीचा हा दास ज्ञानेश्वर बाऊले
त्या म्हणतात मी आता अर्जुनाच्या या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे. त्या पुढल्या अध्यायाचा हा विषय आहे. आपण पुढल्या वेळेला 18व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आज खूप मनाला समाधान वाटतं आहे की असा एक अध्याय ज्या दिवशी पूर्ण होतो त्या दिवशी असं वाटतं भगवंताने आपल्याकडून हे काम करून घेतलं. श्रवण करणाऱ्या तुम्हा आम्हाला आणि सांगणं आणि श्रवण करणं यामध्ये काही फरक नाही. आता आज आपण पाहिलं की यज्ञतपदान करणं म्हणजे कर्माचं कमी जास्त पण नाहीच आहे. कोणीतरी सांगायचं आणि कोणीतरी ऐकायचं असाच आहे भेदभाव. त्याच्यात काही फरक नाही आहे. सांगणारा काहीतरी विशेष पुण्यवान आणि ऐकणारा कमी पुण्यवान असं नाही आहे. आणि म्हणून आपण उदाहरण घेतलं होतं की पारायण करणारा सतरंजा घालणारा या सगळ्यांना पुण्य प्राप्त होणार आहे. फक्त ते श्रद्धेने करायचं. त्या श्रद्धेने ऐकणारे तुम्ही, श्रद्धेने सांगणारी मी. भगवंताची आपल्यावर नक्कीच कृपा आहे असं आपण मनाला एक आनंद आजच्या निमित्ताने घेऊया. पुढल्या सोमवारी 18व्या अध्यायाला प्रारंभ करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.